मिती आणि या धावसंख्या एकेरी धावेच्या पडतीनं 2 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. ऑन स्ट्राईक योगेश आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. मला आठवतं आय थिंक पॉवर ट्रॉफीमध्ये सुद्धा हा सामना आपल्याला पाहायला मिळाला होता आणि तसंच काहीसं चित्र आताही आपण इथून मात्र पाहत आहे. दिशा दर्शवण्याचं काम पहा. क्षेत्ररक्षण स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. जितकं स्ट्रॉंग क्षेत्ररक्षण होतं ना तितकेच चांगले फेकी सुद्धा होणं खूप सारं गरजेचे आहे. कदाचित जर प्रॉपर फेकी मैदानाच्या आतमध्ये झाली असती ना तर इथून मात्र रनआउटची विकेट आता मात्र आपल्याला पाहायला मिळाली असती. धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 3 या अंकावर धावफलक चेंडू संपुष्टात येत आहेत 2 धावसंख्या 3. ऑन साइडला जाणारा हा चेंडू सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या क्षेत्रामध्ये. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत. चौकार 4. चौकार आपल्याला पाहायला मिळाला. एक पॉवरफुल स्ट्रोक सध्या तरी युकेशच्या बॅटमधून पुन्हा एकदा झोकून द्यायचं होतं. बॅक साईडला निघालाय चेंडू. तारांबळ डेफिनेटली उडताना पाहायला मिळते. धाव घेण्याचा मनसुबा होता पण धावसंख्या 8. डॉट बॉल निर्धाव फेकी आहे. याही वेळेला आपण पाहताय टू गो. याही वेळेला निर्धाव फेकी डॉट बॉल आपण पाहिला असता पण व्हाईट बॉलचा इशारा कैलास शेलार यांच्याकरिता इथे मात्र पारदर्शक आहे. सलग 3 चेंडू 3 उमेश देसले याचकडून आहे. कैलास शेलार यांनी जर का सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं रोख पारितोषिक. यावेळेस पावलाचा वापर तरुणांनाही लाजवेल असा हा फटका. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे षटकार 6 धावा. चला नवीन गोलंदाज आपण त्वरित द्यायचा. षटकाराच्या बढतीने धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 या अंकावर. द्वितीय षटक हाताळण्याकरिता बॉलर्स नेम प्रशांत मनमोहन यांना मात्र आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता. चला वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. पॉवर प्लेचं षटक जरी संपलं असलं क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस आपण इथून मात्र घडवत आहे ते त्वरित घडवा. आणि मनमोहन यांना विनंती असेल की आपण आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर आपण त्वरित इथे मात्र सज्ज व्हायचं आहे षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता. चला यष्टीरक्षक मी विनंती करतोय की दिनेश दादा थोडंसं आपण घाई करूयात. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज मनमोहन तयार. पहिलाच बॉल यावेळेस पिकअप केले गेले. चेंडूला फटका फसलाय की काय कॉलिंग नव्हतं. झेल होणं कुठेतरी गरजेचं असताना सध्या तरी झेल ड्रॉप आणि इथे मात्र विकेटचं पतन होता होता राहिलंय. फायदा घेतला गेलाय. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 17. कैलास शेलार यांच्याकडून उमेश देसले सलग 3 चेंडू 3 षटकाराकरिता 1000 रुपयाचं रोख पारितोषिक सध्या तरी पाहायला मिळतं. पहिल्याच बॉलवर 2 धावा इथे मात्र कन्वर्ट होत असताना आपण पाहिल्यात. पुढचा बॉल आहे. यावेळेस थोडंसं फसवण्याचा चेंडू किंवा फसवा चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव मिळते. धावसंख्या 18 या अंकावर धावफलक.
गोलंदाज तयार. हो हो हो, यावेळेस पहा बॅटच्या रडार मध्ये चेंडू जसं आलाय तसं फेकून दिलाय सरळ सीमारेषा पार. षटकार रवी गुळवी यांच्या स्वागतासाठी आलेला हा षटकार. प्रिन्स मूवीजचे संस्थापक आणि प्रिन्स मूवीजचे मालक अर्थातच किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्टिंग रवीदादा गुळवी इथे उपस्थित होत आहेत आणि कोंडा ब्रदर इथे उपस्थित होतात. वेलकम कोंडा, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहताय धावसंख्या 24-24 या अंकावर धावफलक या षटकाराच्या बढतीने जाऊन पोहोचत असताना चला प्रत्येक चेंडू मागे क्षेत्ररक्षण चेंज करू नका ही विनंती मात्र तुम्हाला इथून मात्र असणार आहे. गोलंदाज तयार. मनमोहन शरीराचा वेध घेणारा हा चेंडू सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाला की बॅट आणि दोनच धावा मिळतील. शरीराचा वेध घेतला की बॅटने कलेक्ट केली गेली आहे धाव. यस, बॅटला कलेक्ट झाली किंवा कनेक्ट झाला हा चेंडू आणि त्याच्यानुसार 2 धावा इथे मात्र पूर्ण होत असताना धावसंख्या 26-26 या अंकावर धावफलक. गोलंदाज तयार. पुढचाही बॉल हाही चेंडू फेकून दिलाय बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार 6. षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 32-32 या अंकावर धावफलक. लास्ट टू गो, शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ या दुसऱ्या षटकातील अजूनही बाकी. पुढचाही बॉल यावेळेस झेलला आहे संधी. चुकी होणार नाहीये कुठल्याही प्रकारची. रोज दिवाळी नसते, प्रत्येक चेंडू जाईल षटकार चौकार असं नाही. आणि इथे मात्र योगेश शेलार बॅक टू रडक आउट. सुनील लढले गेले. हॅलो 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 लीग बायच्या स्वरूपात 2 धावा. थोडंसं टेक्निकल इश्यू आम्ही तुमच्यापासून सातत्याने दुरावतोय. फुलटॉस होता, फायदा घेणं गरजेचं. दिनेश वारगडे यांच्या दिशेनं हा चेंडू सध्या क्षमस्व योगेश दादा वारगडे यांच्या दिशेनं हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मी सातत्याने म्हणतो की शेलारमध्ये आल्यानंतर आमच्यावर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या दिशेने जाणारा हा चेंडू. 2 धावा मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचते 36. चला टीम बालाजी स्पोर्ट्स आणि रिग्नेश 11 या 4 षटकांनंतर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. एकच धावसंख्या पुन्हा एकदा 37. चेंडू संपतायत 3. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शेष.
चांगला चेंडू होता. बोटांमधील जादू दर्शवणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बिघाड आणि त्याच्यानंतर दिले गेलेलं बॅकअप थोडंसं पॉवरफुल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. एक धाव मिळते, 2 धावा मिळतात आणि धावसंख्या 39. चला टीम रिग्नेश इलेव्हन राहणार आणि श्री बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा नेक्स्ट मॅच करिता आपण इथे उपस्थित व्हायचं आहे. व्हाईट बॉल सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय आणि धावसंख्या 40 सध्या तरी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. हा चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सध्या तरी चौकार. लास्ट टू गो, शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ या तिसऱ्या षटकातील आणि चौकाराच्या बढतीने धावसंख्या 44 या अंकावर धावफलक. चांगला स्कोर, 4 षटकांचा विचार करता एक फायटिंग स्कोर सध्या तरी आपल्याला इथं मात्र पाहायला मिळतोय. भिरकावून दिलंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र दैनात हाताला स्पर्श करून चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जातोय सरळ. षटकार 6 आणि इथे मात्र बिच्चू भगत आणि स्वप्नील शेलार पुंडास यांच्याकडून या स्पर्धेकरिता आणि पुंडास संघाकरिता इथे मात्र शुभेच्छा येतात. थँक्यू सो मच. आम्ही आपलं मनपूर्वक खूप आभारी आहोत. षटक संपलं इथे मात्र क्रमांक 3 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या वैयक्तिक नाही पण सांघिक स्वरूपातलं अर्धशतक सध्या तरी धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतं. 50 या अंकावर धावफलक. गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता बाळा यांना इथे मात्र अंमोदित केले गेले. शेवटचं षटक किती धावसंख्येचं आव्हान मिळणार हे दर्शवण्याकरिता चला टीम रिग्नेश इलेव्हन रानाळ आणि श्री बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा त्वरित यायचं टॉस करण्याकरिता. रानाळ संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. सरवली स्पोर्ट श्री बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा विनंती करतोय की आपल्या वाटचाल आपण चालू करायची आहे. जसं 6वा चेंडू संपेल किंवा हे षटक संपेल टार्गेट अनाऊन्स केल्यानंतर त्वरित आपण टॉस करणार आहोत. त्यामुळे वेळेत उपस्थित राहणं तुम्हाला कुठेतरी गरजेचं असणार आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. चला कॅप्टन टीम सरवलीपाडा आपण त्वरित यायचं आहे. बाळाला आपण पाहताय 4थं षटक हाताळण्याकरिता. गोलंदाज सय्या. ओहो स्ट्रॉंगली अपील मैदानाच्या आतमध्ये सिंगल मीडिया डबलच्या प्रयत्नामध्ये पण चेंडू निघून जातोय. कदाचित क्षेत्ररक्षकांच्या चुकीमुळे पंचांचा इशारा. इथून मात्र आपल्याला चौकार पाहायला मिळतो. धावसंख्या 54. ऑल दी बेस्ट कैलास शेलार अँड पुंडस टीम. आपण पाहताय बिच्चू भगत 6363 आणि अर्थातच स्वप्नील शेलार पुंडास 6500 यांच्याकडून या शुभेच्छा इथे मात्र पोहोचतात. खूप वेळ हवेमध्ये आहे यावेळेला चेंडू आणि काय घडतं. झेल घेण्याला होती संधी पण चेंडू हाही बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातो. इथं मात्र चौकार 4.
चला सरवलीपाडा टीम कॅप्टन फरीद या. बिच्छूदादा भगत यांच्याकडून अजून एक चौका ठोकला तर 3000 रुपयाचं रोख पारितोषिक होतं. पण इथे मात्र विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय. परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 58 आणि त्याच्यामधील वैयक्तिक 24 धावांची खेळी ही कैलास शेलार यांनी इथे मात्र केली आहे. त्या बाते पॉवरफुल हिट त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाले. पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले. चेंडू संपुष्टात येतील 3 आणि धावसंख्या 58. मनोजला आपण पाहताय न्यू बॅटर सध्या तरी दाखल होत असताना. हाताने नाही पण अवयवाच्या कुठल्या तरी भागाने इथे मात्र क्षेत्ररक्षण झालं. क्षेत्ररक्षण होणं महत्वाचं होतं आणि सध्या तरी ते पाहायला मिळालं. पडून पूर्ण केल्या गेल्या धावा या चौथ्या चेंडूवर 3. धावसंख्या 61-61. गोलंदाज सय्या चांगला चेंडू आहे. अपील केलं गेलं होतं. अपील फेटाळून लावलं पंचांनी. फक्त आणि फक्त एक धाव इथे मात्र पूर्ण होत असताना धावसंख्या 62-62. शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. अंतिम चेंडू उडवला गेलाय. चेंडूला पाठवला गेलाय याही चेंडूला. अंतिम चेंडूवर चौकार 4 आणि या चौकाराच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 5 चेंडूच्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 66 विजयाकरिता 67. धावसंख्येचा आव्हान समोर ठेवला ऐकवण्याकरिता जॉईन होतील तुमच्या समवेत संदेशजी पाटील. त्याआधी आपण जाऊया टॉस करण्याकरिता. टॉस बॉक्समध्ये मी कृष्णाजी अधिकारी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते इथे मात्र या सामन्याची नाणेफेक केली जाईल. आपण टॉस करण्याकरिता यायचंय. चला टीम रिग्नेश इलेव्हन राहणार आणि त्याच्या विपक्षात श्री बालाजी चॅम्पियन सरवलीपाडा. कोण कॉल देतोय? रिग्नेश इलेव्हन इथं मात्र कॉल देत आहेत. विराज 1200 आणि A1 ट्रॉफी शेलर. मी मान्यवरांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचंय. नाणेफेक विन झालाय. काय निर्णय असेल? धन्यवाद. चांगले क्षेत्ररक्षण करा. आणि रिग्नेश इलेव्हन नाणेफेक विन झाला असता काय निर्णय असता? फिल्डिंगच केली असती. पण आता फलंदाजी वाटेला आली आहे. चांगली फलंदाजी करा. तुम्हालाही बेस्ट ऑफ लक. तुर्तस मी थांबतोय. आपण नका थांबू. पाहत राहा, ऐकत राहा. A1 चषक 2025 थरार. आणि करूया चेंज. कमेंट बॉक्स मध्ये जॉईन होतील तुमच्या समोर संदेशजी पाटील. कृष्णाजी अधिकारी यांना आपण इथे मात्र आपण पाहिलं. आणि या स्पर्धेकरिता 2 बॉल बॉक्स म्हणजे संपूर्ण एक दिवसाकरिता 2 बॉल बॉक्स लागतात.
ते त्या व्यक्तिमत्वांच्या मार्फत आम्हाला इथे मात्र उपलब्ध झाले, त्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक आम्ही आभारी आहोत. असंच प्रेम नितांत आपल्या या आयोजनावर आपलं राहील अशी आम्ही आशा बाळगतोय आणि धन्यवाद आपण या पद्धतीचं सहकार्य करता. थँक्यू सो मच. चेक. हो ना. चार षटकांचा सामना होता, त्याच्यामध्ये 67 धावा इथे टार्गेट ठेवण्यात आलेला आहे. वाटत नाही की पोर्टिब्लेचे खेळाडू खेळत आहेत. जबरदस्त कामगिरी इथे पाहायला मिळाली. कैलाश यांच्या माध्यमातून 24 धावा बनवण्यात आलेल्या आहेत या मॅच मध्ये आणि त्यानंतर योगेशने 13 धावा बनवल्या होत्या. 11 धावा संतोष यांच्या माध्यमातून आणि 7 धावा मनोजने बनवल्या होत्या. भूषण स्ट्राईकवर आलेला आहे आणि नो स्ट्राईकला आपण पाहतोय सुनील. चला मॅच ऑन करायची आहे मित्रांनो. आपण पाहता प्रेक्षणीय सामना A1 चषक 2025 या स्पर्धेचा. 67 धावा बनवलेत आणि 67 धावांचं एक मोठा आव्हान इथे ठेवण्यात आलेला आहे. गोलंदाजीमध्ये गोलंदाज इथे पाहायला मिळते. चला स्पीडअप करायचं आपण. गोलंदाजाचं नाव माहिती आहे का? पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्राच्या दिशेने खेळलेला आहे आणि इथे धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावाने संघाचं आणि एक 1 शॉट म्हणजे एकच धाव. दुष्काळात 13वा महिना अगोदरच मोठा आव्हान इथे ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक धाव शॉट आलेली आहे म्हणजे एकच धाव धावफलकावर. गोलंदाजी करताना गोलंदाज शेलार टीमचं आपण पाहतोय. पुन्हा एकदा लॉक केलंय चेंडूला. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय चौकार. धावसंख्या 5 धावा धावफलकावर. यानंतरचा टॉस झालेला आहे. मॅच चांगली पाहायला मिळेल यानंतर देखील. वासू गोलंदाज आहे. ओ इथे चेंडू पाहतोय आपण खाली क्षेत्रामध्ये खेळले. क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि इथे एकच धाव पूर्ण केली जात आहे. म्हणून सांगतो प्रत्येक संघाने आपला 12वा खेळाडू ठेवणं फार महत्वाचा आहे. बारको पाटील जुना जाणता खेळाडू शेला टीम संघाचा बारकू आणि चांगली फुंडास. इथे मिस टाइम चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि पहा अतिशय सुंदर अशी झेल. बॅटर आउट. म्हणजेच घरच्या मैदानावर चारे बाजूने घेरलाय शेला टीम संघाला
पुंडा संघाने. एक तर फलंदाजी चांगली केली आणि आता गोलंदाजी चांगली करतायत. प्रेक्षणीय लढत, फ्रेंडशिप मॅच, मैत्रीपूर्वक लढत. मात्र यानंतर कुठेही जाऊ नका मित्रांनो, कशमकश काटेकी टक्कर होण्याची शक्यता आहे. यानंतर परवेश 11 पाये टीम संघाचे देखील शुभागमन झालेला आहे. आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. खूप चांगला क्रिकेट त्यांचा राहिलेला आहे सकाळच्या क्षेत्रामध्ये. आता संध्याकाळ होत आहे आणि आता प्रेक्षणीय लढत तुम्हाला पाहायला मिळते. थोडासा फास्ट खेळा तुम्ही सर्वात लेजंड खेळाडू आहात, सिनियर खेळाडू आहात आणि तुम्ही चांगलं खेळतायत हे फार महत्वाचं आहे. शेलार संघाचा 3रा खेळाडू मैदानामध्ये आलाय, हनुमान. आता पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आहे. झेल सुटली गेली आहे, काही हरकत नाहीये. प्रयत्न तुम्ही केले ते फार चांगले आहे. धाव संख्या 7 धावा धावफलकावर 7. गोलंदाजी करताना गोलंदाज बारकू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय मिड विकेट क्षेत्रावर. शतरक्षक नाहीये, चेंडू चाललाय सीमा रेखा पार, येतोय चौकार. चांगला स्ट्रोक. तुम्ही जी स्पर्धा पाहतायत A1 चषक 2025 आयोजक विराज ग्रुप 1200 यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. षटकाची समाप्ती. धावफलकावर 11 धावा, 67 धावांचं आव्हान आहे. 67 टार्गेट इथे चेस करायचं आहे आणि धावा फक्त 11 धावा धावफलकावर. कुठेतरी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आणि फलंदाज हनुमानाला आणि चांगली फलंदाजी करावी लागेल. नाव हनुमान आहे तर चांगले षटकार देखील ठोकावे लागतील. वारच आहे त्यांचा, मंगळवार बजरंग बलीचं वार आहे. इथे धाव तर मिळालेला आहे आणि ते 22चा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. पहा प्रवेश 11 पाये टीम संघाच्या हितेश चौधरीचा स्पोर्ट्सचं गॉगल आहे. किंमत त्याची 14,000 आहे. गॉगल जर कोणाकडे असेल तर गॉगल त्यांना वापस द्या. इथे डॉट चेंडू. गोलंदाजीमध्ये गोलंदाज आपले प्रयत्न करत आहेत. मैत्रीपूर्वक लढत इथे होत आहे. पुन्हा एकदा सुंदर असा हा स्ट्रोक. मात्र शतरक्षक आहे तिथे. एक धाव पूर्ण झालाय, दुसरा धाव मिळाला नाहीये. अमित शेलारकर आपला दमखम दाखवावा लागेल. आपल्या घरच्या खेळपट्टीवर तुम्हाला चांगला खेळावा लागेल. 13 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा समोर खेळलाय शतरक्षक, तिथे वेगाने येतोय. अरे माझं लक्षच गेलं नाही, पुंडा संघाचा एक खेळाडू फुटबॉलच्या जर्सी मध्ये खेळत आहे. हॅप शॉर्ट्स अँड स्पोर्ट्स शूज तुम्हाला पाहायला मिळते. पोपटी कलरचा टी शर्ट घातलाय, काही हरकत नाहीये. खेळते ते फार महत्वाचं आहे. ओ चांगला चेंडू, प्ले अँड मिस, डॉट चेंडू टाकला गेला. शेवटचा चेंडू षटकातील. 11 मिनिटं खर्च झालेले आतापर्यंत शतरक्षक करणाऱ्या संघाचे. लेग ब्रेक, चांगला चेंडू. शतरक्षक थोडीशी, विकेट किपर आपण पाहतो थोडीशी चुकी करतो, मात्र शतरक्षकने खूप चांगला बॅकअप दिला तिथे. षटक समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा धावफलकावर 14 धावा. जय बजरंग पॉवर शेलार टीम संघाने खूप चांगला क्रिकेट खेळलं काल. मात्र इथे जय बजरंग शेलार 40+ संघ कुठेतरी अडचणीमध्ये आली आहे. फक्त 14 धावा 12 चेंडू मध्ये. असं वाटतं की टेस्ट मॅच पाहतोय आम्ही. व्हाईट ड्रेसिंग वर पुंडा संघ
टेचला ज्या प्रकारे जर्सी घातली जाते व्हाईट कलरची, त्या जर्सीमध्ये खेळतायत. गोलंदाजीमध्ये मजबूत काटेकी गेंदबाज. बॉलरचं नाव माहित नाही कैलाश दादा. विलास. बॅटची एज अँड गॉन. विकेट. विलासला मिळालेला हा विकेट. शांतता ठेवली आहे शेलार संघाची. चला नवीन बॅटर, थोडीशी घाई करा आपण. उद्या या स्पर्धेचं मेगा फायनल डे आहे आणि उद्या बुद्धिस्ट क्रिकेट असोसिएशनचे संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये सकाळपासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत खेळताना पाहायला मिळेल. उद्या फायनल तुम्हाला आजच्या दिवसाचा संघ आणि कालच्या दिवसामधून ज्या संघाने चांगली कामगिरी केली आहे, स्पार्टन टीम संघाला इन ॲक्शन मध्ये बघणार आहात संध्याकाळी. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला. योगेश वारगडे देखील कंटाळले, सकाळपासून इथं आहेत, ते रजा घेत आहेत मला तरी वाटतं. थोडा स्पीडअप प्लीज. क्रिकेटमध्ये टाइम आउटचा रूल देखील आहे, लक्षात असू द्या. समोर फोर्स केलाय, स्ट्रोक खेळलाय. बारख्या पाटील चेंडूला फील्ड करतायत. एकच धाव. कैलास दादा, याच्या अगोदर किती वेळा मॅचेस झालेल्या आहेत? 3 वेळा खेळले, 3 वेळा त्यांना हरवलं तुम्ही. आज जिंकायचं होतं आपल्या घरच्या मैदानावर, याच मैदानावर. शेलारचा दबदबा नाहीये म्हणजे या पुंडा संघाच्या समोर. कैलास दादा, असं देखील असू शकतं की ते जेवण करून आले असेल, तुम्ही जेवण नाही केला म्हणून त्यांच्या स्ट्रोक मध्ये पॉवर नाहीये. आळस आहे खेळाडूमध्ये, सुस्ती असते ना. जे आपण थोडंसं जेवण करतो तेव्हा दुपारचा टाइम असतो, तेव्हा आराम करायचा आपला टाइम असतो. कारण की आपली वय 40 ते 50च्या घरामध्ये आहे आणि आपण नेहमी आराम करत असतो. मित्रांनो, जे तुम्ही खेळताय त्या खेळाडूंना पाहतायत, ते आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी भरपूर चांगला क्रिकेट खेळलाय. त्यांची वय 40 गाठली आहे जरी, मात्र ते एक फिटनेस म्हणून क्रिकेट खेळताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या जमान्यामध्ये असंच म्हणू शकता आपण, त्यांच्या काळामध्ये जर लाईट टेलिकास्ट असतं तर ते तुम्हाला पडद्यावर पाहायला मिळाले असते ते खेळाडू. शेलार गावातील देखील अनेक महान खेळाडू आम्हाला पाहायला मिळाले. पहा, थोडंसं लेट मगर ग्रेट. एक षटकार जाता जाता दाखवून दिलं की आम्ही शेलारकर, आमचे प्रयत्न आम्ही नेहमी करत असतो. धन्यवाद. महत्वाचे लेजंड खेळाडू आहेत, वरिष्ठ ज्येष्ठ खेळाडू आहेत. पुंडा संघाचा तिसरा षटक देखील संपला आणि शेवटच्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाला. 22 धावा धावबलगावर. या षटकामध्ये 3 षटकार ठोकेल का खेळाडू? पाहूया. ताकद दाखवावी लागेल. येणाऱ्या 4थ्या मॅच मध्ये नक्कीच पुंडा संघाला ते सांगू शकतात की आम्ही तयारी करणार आहोत आणि जेव्हा तुम्ही 4थ्यांदा आम्हाला मिळणार तेव्हा आम्हीच जिंकू. असा क्रिकेट पाहायला मिळेल का शेलारकरांचं? पाहूया आपण. व्हाईटने सुरुवात केली गोलंदाजाने, त्याच्यावर हा स्ट्रोक खेळलाय. 1-2 खेळाडू पोहोचलेत, मात्र पहा क्रिकेट कम फुटबॉल जास्त. चेंडू अडवला, लगेच फेकून दिला. चांगली फिल्डिंग. पुढच्या मॅच मध्ये कैलास दादा, तुम्ही तुमचे 12 खेळाडू घेऊन या नक्की. त्यांची नावं आम्हाला पोहोचवणं फार महत्वाचं आहे. विकेट दांडी गुल केली आहे. गोलंदाज सांगू शकतो की मी तुला बोल्ड केलाय. आउट. विघ्नेश 11 राणा टीम संघ आपली तयारी करत आहे. त्याचबरोबर बालाजी एकर्स, बालाजी स्पोर्ट्स सरुलीपाडा टीम देखील आपली तयारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
यानंतर होणारा सामना तुम्हाला एक जबरदस्त बिग मॅच, बिग फाईट, भिवंडी इमर्जन्सी दोन जबरदस्त संघांना इन ऍक्शन मध्ये बघणार आहात. आज घरच्या मैदानावर पॉवर शेलारची पॉवर कुठेतरी कमी पडली आहे, कारण की पुन्हा संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे. इथून जेव्हा दोन्ही संघ मैदानाच्या बाहेर पडतील ना, एका धाब्यावरच तुम्हाला पाहायला मिळतील, कारण की मित्र आहेत ते. चांगला चेंडू बॅटवर आला नाहीये, शतरक्षक चेंडू मागे, चेंडूला थांबवेल का, पायाने अडवलाय, दावा घेतलेले आहेत. काय घडले पंच विनोद नाईक चर्चा करतायत. चौकार आहे, ठीक आहे, 4 धावा लिहून घ्या आमचे स्कोरर. तीन चेंडू झालेले आहेत. चौथा चेंडू समोर. आता कैलाश दादा चेंडूच्या मागे अडवला त्यांनी, धाव मिळणार नाहीये. 2 चेंडू बाकी आहेत, भरपूर धावांची आवश्यकता आहे. अर्ध्या पल्ला पार इथे केलेला आहे, अर्ध्या धावा अजून बनवायचे आहेत. आणि डॉट. जाता जाता दोन्ही संघाने भेटून जावं आम्हाला, कारण की जेव्हा तुमचा सामना असेल ना चौथा, तेव्हा मीच कॉमेंट्री करेल. मग मी शेलार संघाला जिंकवेल तुमच्या समोर. चांगला स्ट्रोक, बॅटिंग आहे. आणि अशा प्रकारे पुन्हा संघाने हा प्रेक्षणीय मैत्रीपूर्वक लढत जी आहे तिसऱ्यांदा पराभूत केलेला आहे शेलार संघाला, आणि या मॅचला जिंकला गेलाय पुन्हा संघाने. खूप खूप अभिनंदन.